ज्या महिला सकाळी 7 ते 12 च्या दरम्यान कपडे धुतात लक्षपूर्वक ऐका. 1. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त आणि कंगाली येऊ शकते. राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ज्या महिला दररोज सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कपडे धुतात त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा, कारण तुमची एक चूक तुमचे कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. तुमच्या पतीला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुमचे घर गरिबीतून बुडू शकते. मित्रांनो, जर आज हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर याचा अर्थ तुम्ही भाग्यवान आहात. आणि जर तुम्ही वेळीच तुमची चूक सुधारली नाही तर तुमचा पती गरीब होऊ शकतो. तुमच्या घरात अकाली मृत्यू देखील होऊ शकतो. मुले देखील धोक्यात येऊ शकतात. कारण मित्रांनो, आपल्या धर्मात, आपल्या शास्त्रांमध्ये कपडे धुण्यासाठी एक विशिष्ट वेळ सांगितली आहे. एक विशिष्ट दिवस देखील सांगितला आहे. जर एखाद्या व्यक्तीने नियमानुसार आपले घाणेरडे कपडे धुतले नाही तर त्याला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पहा मित्रांनो, आपण दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालतो आणि नंतर आपले दैनंदिन जीवन जगतो. काही लोक कामावर जातात, संध्याकाळी घरी परत येतात आणि नंतर सकाळी उठल्यानंतर तेच कपडे काढतात आणि नंतर महिला ते कपडे धुतात. पण मित्रांनो, जाणून बुजून किंवा नकळत तुम्ही मोठी चूक करत आहात, कारण आपल्या शास्त्रांमध्ये ते पाप मानले जाते. आपल्या शास्त्रामध्ये कपडे धुण्याचा एक विशिष्ट नियम सांगितला आहे. पहा, जेव्हा एखादी व्यक्ती कोणतेही कपडे घालते तेव्हा त्याच्या शरीराचा घाम त्या कपड्यात जातो. दिवसभर त्याच्या शरीराची ऊर्जा त्याच्या कपड्यात शोषली जाते. आपण अनेक ठिकाणी जातो. काही ठिकाणे चांगली असतात तर काही ठिकाणी वाईट ऊर्जा असते. कुठून तरी नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यातही प्रवेश करते. कुठून तरी वाईट आभा देखील त्या कपड्यात प्रवेश करते आणि नंतर ते कपडे एक नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. म्हणूनच काही नियम लक्षात ठेवले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला हे सर्व नियम सांगणार आहोत, कारण मला माहिती आहे की तुमच्यापैकी बहुतेक महिला दररोज ही चूक करतात, ज्याचा परिणाम तुमच्या आयुष्यात गरिबीच्या स्वरूपात येत आहे. तुम्ही किंवा तुमचा नवरा दिवसभर कठोर परिश्रम केला तरी तो आयुष्यात प्रगती करू शकत नाही. तुमच्या घरात दररोज भांडणे होतात. तुमच्या आणि तुमच्या नव्यामध्ये अंतर असते. तुमचा नवरा वाईट संगतीत पडला आहे, तो दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडला आहे. तर मित्रांनो, हे सर्व तुमच्या रोजच्या चुकांमुळे घडत आहे. आज मी तुम्हाला त्या चुकांबद्दल सांगणार आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी ऐकाल तेव्हा तुम्हीही म्हणाल की हो, मी या चुका करत होतो, पण आत्तापासून मी या चुका करणे थांबवेन. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. पण त्याआधी आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये ख्या भक्तीने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मी तुम्हाला काही नियमांबद्दल सांगते. पहा, जेव्हा तुमचा नवरा किंवा तुमच्या घरातील सदस्य सकाळी नवीन कपडे घालून त्यांच्या कामावर निघतात तेव्हा त्यापैकी काही जण कामावर जात असतील, काही लोक इकडे तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी जात असतील. पहा, अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे नकारात्मकता राहते, जिथे ऊर्जा खूप धोकादायक असते. जेव्हा आपल्या शरीराचा घाम आपल्या कपड्यांवर येतो तेव्हा त्या ठिकाणची नकारात्मकता आपल्या कपड्यांमध्ये येते. त्या ठिकाणच्या चुकीच्या आणि घाणेरड्या ऊर्जा आपल्या कपड्यांमध्ये ओढल्या जातात. आणि नंतर जेव्हा आपण घरी येतो तेव्हा ती ऊर्जा फक्त त्या कपड्यांमध्येच राहते असे नाही. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठेतरी बाहेर जात असता, दिवसभर काम करून येता, तेव्हा सर्वात आधी तुम्ही घातलेले कपडे काढा आणि ते काढल्यानंतर बाथरूम मध्ये किंवा अशा कोपऱ्यात ठेवा जिथे हालचाल होत नाही. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे कपडे काढून घराच्या बाथरूम मध्ये ठेवा.
सकाळी सर्व महिलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ते धुण्याचा काही नियम आहे। सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही सर्व कपडे धुता तेव्हा त्या कपड्यांमध्ये थोडेसे गंगाजल नक्कीच घाला। हो मित्रांनो, थोडेसे गंगाजल नक्कीच घाला। जेव्हा तुम्ही त्या कपड्यांमध्ये थोडेसे गंगाजल घालता तेव्हा ते पाणी तुमच्या घरातील सर्व कपड्यांमधील नकारात्मकता आणि घाणेरडी ऊर्जा नष्ट करेल। ते नष्ट होईल नकारात्मक ऊर्जा आणि मग तुमच्या घरात कोणतीही वाईट शक्ती राहणार नाही। मित्रांनो, आपण पाहतो की असे बरेच लोक आहेत जे सुमारे 2 ते 3 दिवस तेच कपडे घालतात। त्यांच्या आत असलेली नकारात्मक ऊर्जा वारंवार वाढत राहते आणि मग कधी कोणी तेच कपडे बेडवर ठेवतो, कधी कोणी ते दाराच्या पाठीमागे ठेवतो। मित्रांनो, या चुका दिवसेंदिवस तुमचे घर उद्ध्वस्त करत आहेत। तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे। मित्रांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की जेव्हा तुम्ही तुमचे कपडे काढता तेव्हा घातलेले कपडे फक्त बाथरूम मध्येच ठेवा। बऱ्याच लोकांना ते बेडवर फेकण्याची सवय असते, तर काहींना ते दारामागे लटकवण्याची सवय असते आणि बरेच लोक धुतलेले कपडे त्यांच्या कपाटात ठेवतात। त्यामुळे सर्व कपडे नकारात्मकतेने भरतात। पण तुम्ही आता ते करणार नाही, कारण तुमच्या या चुकांमुळे तुमच्या घरात इतक्या मोठ्या समस्या निर्माण होत आहेत। मित्रांनो, सध्या तुम्ही ज्या समस्यांना तोंड देत आहात, तुमच्या कुटुंबाला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामागील हे मुख्य कारण आहे। तर आजपासूनच या गोष्टींमध्ये बदल करायला सुरुवात करा आणि तुमच्या घरातील लोकांना सांगा की रात्रीच्या वेळी दिवसाचे घाणेरडे कपडे काढून बाथरूम मध्येच एका ठिकाणी गोळा करा, जेणेकरून त्यांची नकारात्मकता इकडे तिकडे जाणार नाही। विशेषतः घरातील पूजा खोलीत जाऊ नका। पूजा खोलीत सकारात्मक ऊर्जा असते, म्हणजे आपला देव तिथे असतो आणि जर तुम्ही जुने घाणेरडे कपडे घालून तिथे गेला, नकारात्मक ऊर्जा असलेले कपडे नेले, तर देवाची सकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाईल। देव तुमचे घर सोडून निघून जातील। असे होऊ नये यासाठी पुढच्या गोष्टींबद्दल बोलूया। पहा, काही वेळा असतात की हो, मला माहिती आहे की तुम्ही लोक दररोज कपडे धुत असाल, काही लोक पर्यायी दिवशी कपडे धुत असतील। पण लक्षात ठेवा, पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी चुकूनही घाणेरडे कपडे धुवू नयेत। कारण मित्रांनो, पौर्णिमा आणि अमावास्येचे वर्णन प्रामुख्याने आपल्या शास्त्रांमध्ये केला आहे। हे दिवस ध्यान, दान आणि तपश्चर्येसाठी आहेत। विशेषतः अमावास्येला पूर्वजांचा दिवस देखील मानला जातो आणि जर तुम्ही या दिवशी कपडे धुण्यासारखे घरगुती काम करत असाल तर मित्रांनो, यामुळे तुमच्या पूर्वजांना त्रास होऊ शकतो। म्हणून जर तुम्हाला कपडे धुवावे लागले तर एक दिवस आधी घरातील कपडे पूर्णपणे धुवा, कारण अमावास्येला घरातील कपडे धुणे टाळा, अन्यथा त्यामुळे तुमच्या पूर्वजांना त्रास होईल आणि तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या समस्या येऊ शकतात। आता अशा अनेक महिला आहेत ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही आणि त्या संध्याकाळी कपडे धुतात। संध्याकाळी 5 नंतर कपडे धुणाऱ्या अनेक महिला आहेत। पण मित्रांनो, तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे। तुम्ही खूप मोठे पाप करत आहात। जर तुम्ही संध्याकाळी 5 नंतरही कपडे धुत असाल किंवा जबरदस्तीने कपडे धुत असाल तर मित्रांनो, तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण हा काळ देवांच्या विश्रांतीचा काळ आहे। यावेळी घाण स्पर्श करणे देखील पाप मानले जाते आणि घाण साफ करणे देखील नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते, असे सांगितले जाते। जर तुम्ही संध्याकाळी घाण कपडे धुतले तर तुमच्या घरातील सर्व देवता घराबाहेर पडतील आणि सर्व नकारात्मकता तुमच्या घरात येईल। मग मित्रांनो, तुमच्या घरात अकाली मृत्यू होऊ शकतो, व्यवसायात आणि नोकरीत नुकसान होईल, कर्ज वाढेल, आजार येतील आणि तुमच्या घरात विचित्र गोष्टी घडू लागतील। तसेच मित्रांनो, जर तुम्ही रविवार,
मंगळवार आणि गुरुवारी कपडे धुतले तर हे 3 दिवस टाळा, कारण रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे. या दिवशी शरीराला विश्रांती दिली पाहिजे. त्यामुळे रविवारी घरातील कपडे देखील शक्य असल्यास धुणे टाळा. मंगळवार या दिवशी आग आणि पाण्याचे काम टाळावे. गुरुवार हा गुरुदेवांचा दिवस आहे. हा दिवस धार्मिक कामासाठी असतो, म्हणून या दिवशी घरातील कपडे धुणे टाळा. मी तुम्हाला सांगते मित्रांनो, रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा किंवा राहू आणि केतूची सावली कपड्यांवर पडू शकते, ज्यामुळे मानसिक अशांतता आणि पैशांचे नुकसान देखील होऊ शकते. म्हणून रात्री कधीही धुतलेले किंवा धुतलेले कपडे बाहेर ठेवू नका. असे बरेच लोक आहेत जे कपडे धुतात आणि बाहेर वाळवतात, पण वाळवलेले कपडे संध्याकाळी 5 वाजण्यापूर्वीच घरी परताना. धुतलेले कपडे घराच्या छतावर किंवा रात्री बाहेर टाकू नका, हे लक्षात ठेवा. अन्यथा जर कपडे रात्रभर घराच्या छतावर राहिले तर ते कपडे कधीही घालू नका. जर तुम्हाला ते घालायचे असतील तर त्यावर गंगाजल शिंपडा, थोडासा कापूर टाका आणि मगच ते घाला. अन्यथा केतूच्या प्रभावाखाली असलेली नकारात्मकता रात्रभर त्या कपड्यांमध्ये येते आणि नंतर जेव्हा तुम्ही ते कपडे घालता तेव्हा तुमची स्थिती खूपच वाईट होऊ शकते. यामुळे मनात अशांतता निर्माण होईल, पैशांचे नुकसान होईल. प्रत्येक महिला सकाळी अनेकदा कपडे धुते, पण यामध्ये काही नियम लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच महिला सकाळी लवकर 6 वाजेच्या दरम्यान कपडे धुतात, पण हे अजिबात करू नये. सकाळी 8 वाजेपर्यंतचा वेळ हा देवीदेवतांचा आणि सकारात्मक ऊर्जेचा असतो. म्हणून यावेळी तुम्ही देवाचे नामस्मरण करा, घरातील इतर कामे करा, पण पाण्याला किंवा नकारात्मकतेला स्पर्श करू नका, कारण ही वेळ देवीदेवतांची असते. जर तुम्हाला घरी कपडे धुवावे लागलेच तर ते सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान धुवा किंवा दिवसा कधीही धुता येतील. हे तुमच्यासाठी चांगले राहील. पण सकाळी 8 वाजेच्या आधी कपडे अजिबात धुवू नका. याकडे विशेष लक्ष द्या, कारण हा वेळ देवांचा असतो आणि जर तुम्ही यावेळी कपडे धुतले तर याचा अर्थ असा की तुम्ही देवाच्या काळात नकारात्मक शक्तींकडे आकर्षित होत आहात. यामुळे देवीदेवता रागावतात आणि तुमच्या घरातील आशीर्वाद निघून जातात. देवी लक्ष्मी नाराज होते. मी तुम्हाला काही चुका सांगितल्या आहेत. जर तुम्ही त्या करत असाल तर त्या चुका टाळल्या पाहिजे. पण आता तुम्ही काय कराल? तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी, त्यांच्या व्यवसायात यशासाठी, नोकरीत अपेक्षित उन्नतीसाठी आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर संपत्ती मिळावी यासाठी मी तुम्हाला महाराजांनी सांगितलेले 2 छोटे उपाय सांगणार आहे. ते काळजीपूर्वक ऐका आणि दैनंदिन जीवनात अंमलात आणा. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही घरातील कपडे धुत असता तेव्हा त्यात थोडेसे गंगाजल नक्की शिंपडा. मी तुम्हाला आधीही सांगितले तसेच कपडे उघड्या हवेत सकाळी किंवा दिवसा टेरेसवर नक्कीच वाळवायला ठेवा. त्या कपड्यांमधील नकारात्मकता निघून जाते. उन्हात ठेवण्याचा प्रयत्न करा. पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसेल तरी काही वेळ तरी कपडे बाहेर ठेवा, जेणेकरून त्यातील नकारात्मकता निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा परत येईल. यामुळे कपड्यांमधील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर पूजेमध्ये वापरलेले पाणीही वापरू शकता. जेव्हा महिला आंघोळ करतात तेव्हा त्या आधी काही उपाय करणे गरजेचे असते. पहा, जर तुम्ही महिला असाल तर याचा अर्थ तुम्ही घराची लक्ष्मी आहात. महिलांना घराची लक्ष्मी मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे घर नेहमी समृद्ध असावे, तुमच्या पतीने भरपूर पैसे कमवावेत, त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये, मुलांवर संकट येऊ नये, तर सुरुवात स्वतःपासून करा.
जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा आंघोळीच्या पाण्यात काही दाणे तांदूळ आणि थोडी हळद नक्की घाला आणि त्या पाण्यानेच आंघोळ करा. यामुळे तुमचा चंद्र बलवान होईल. आणि जेव्हा चंद्र बलवान असेल तेव्हा समजून घ्या की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. मग तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. सर्व बाजूंनी तुम्हाला धनसमृद्धी मिळू लागेल. तुमचा पती वेगाने प्रगती करेल. कुटुंबात आनंद निर्माण होईल. वैवाहिक जीवनातही गोडवा निर्माण होईल. तर मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.